हाय एव्हरीवन, मी बोलते आणि आता चला आपण एक व्हिडिओ बघूया। आज मॉर्निंग स्किन केअर रूटीन दाखवणार आहे, तर चला बघू। तर फर्स्ट मी आता काय करते, फेस वॉश ऑलरेडी करून आली आहे। तर मी हे मॉइश्चरायझर घेतलं आहे आधी फर्स्ट लावण्यासाठी। तर हे निव्याचं मॉइश्चरायझर मी आता पूर्ण लावून घेते स्किनला, पूर्ण फेसला आणि नेकला पण लावून घेणार आहे। हे बघा, पूर्ण हे माझं मॉर्निंगचं सकाळी फर्स्ट मॉर्निंग स्किन केअर रूटीन बनवलं आहे। असं पूर्ण लावून घेते मी आधी, कारण की स्किन केअर केल्याशिवाय मी किचनमध्ये एंट्री करत नाही। स्किन केअर करूनच जाते, कारण किचनमध्ये कसं हे गरम वाफा येतात, आपण गॅस चालू असतो, 2 गॅस 3 गॅस। आता मी सनस्क्रीन घेतलं आहे, तर हे सनस्क्रीन मी निव्याचं घेतलं आहे। मी आता चेंज केलं आहे थोडंसं सनस्क्रीन। ते निव्याचं सनस्क्रीन मी तुम्ही बोलत आता ही घरी असते तरी सनस्क्रीन लावते, कारण की मी किचनमध्ये काम करते, ते डायरेक्टली फेसला गरम वाफ लागू नये त्यासाठी मी सनस्क्रीन लावते पूर्ण फेसला। कारण सनस्क्रीन डायरेक्ट मग माझ्या फेसला गरम वाफ लागणार नाही आणि स्किन खराब लवकर होणार नाही किंवा काही पडणार नाही, त्यासाठी मी सनस्क्रीन लावते। हे कंपल्सरी घरी असले तरी सकाळ किंवा संध्याकाळी दोन्ही टाईम मी सनस्क्रीन हे कंपल्सरीच लावते। घरी असली तरी किंवा बाहेर जाणं असेल तरी, तर हे दोन्ही मी सनस्क्रीन लावून घेतलं मस्तपैकी, गळ्याला पण आणि फेसला पण मी असं लावून घेतलं। त्याच्यानंतर मी आता पुढे काय करते हे तुम्हाला मी पुढे दाखवते। तर मी आता करते असं, तर मी नाही का सनस्क्रीन आहे तर पावडर, लूज पावडर ह्याच्यासाठी लावते, ते मी किचनमध्ये काम करते, तर डायरेक्ट 2-3 लेयर्स स्किनवर असल्यावर ते आपल्या डायरेक्ट स्किनला लागणार नाही ना वाफ, त्यामुळे स्किन खराब नाही होणार, त्यासाठी मी पावडर लावते आणि म्हणजे स्किनला डायरेक्टली काही इफेक्ट नाही होणार। तर मी असं करते, तुम्ही या पद्धतीने करू शकता। हे बघा, मी असं लूज पावडर घेतलं आहे व्हाईट टोन, आणि ते मी पूर्ण फेस लावून आणते, फेसला आणि नेकला, फेसला आणि नेकला लावून घेते। हे बघा पूर्ण हे माझं मी मॉर्निंग स्किन केअर रूटीन हे तुम्हाला 10 to 11 मंथ झालं आहे मी हे करते, तर खूप चेंजेस झाले। मी प्रत्येक लेडीजला सांगते की तुम्ही मॉर्निंग अँड नाईट स्किन केअर रूटीन करायलाच पाहिजे। तर प्रत्येक स्त्रीचं लग्न झालं तिने टिकली ही कंपल्सरी लावतात, कुणाला आवड असते कुणाला नसते आवड, कोणी लावतात कोण नाही, तर मला तर आवड आहे तर मी टिकली लावते। टिकली माझी वाकडी झाली आहे, कारण की मी डायरेक्ट कॅमेऱ्यामध्ये बघून लावलं आहे। तर आता मी ते झाल्यानंतर टिकली तर मी हे थोडंसं लिपस्टिक लावते। हा लिपस्टिकचं असं आहे की असं वाटतं की आहे पिंक कलर, खरं आता बघा दिसत नाही आहे कलर आले, खरं हे नंतर थोड्या वेळाने नाही का स्किनवरती म्हणजे होटांवरती कलर येतो ह्याचा पिंक कलरचा। हे बघा, असं माझं मॉर्निंग स्किन केअर झालं। माझ्या स्किनमध्ये खूप काही चेंजेस झाले आहेत। 12 मंथ झाले, 11 to 10 मंथ झालं मी स्किन केअर करायला लागली आहे। माझ्या चेहऱ्यावरती काळे डाग पण गेले। तुम्ही प्रत्येक लेडीजला मी लेडीज असू दे और लेडी जेंट्स दोन्ही असू दे किंवा गर्ल्स असू दे बॉय असू दे, मी सगळ्यांना सांगते की तुम्ही स्किन केअर कंपल्सरी करावं, कारण की खूप लेट मी स्किन केअर करायला लागली आहे। माझा 10 to 11 मंथ झालं आहे, तरी माझ्या चेहऱ्यावरती खूप काही चेंजेस झाले आहेत। हे बघा, ही माझी नॉर्मल स्किन आहे बघा, हे बघा, आणि आताची स्किन केअर आताच्या स्किनमध्ये खूप डिफरन्स आहे आणि आधीची स्किन। तर मी तुम्हाला पुढच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन बिफोर आफ्टर फोटोमध्ये की माझी पहिलीची स्किन कशी होती ना आताची। चला बाय, नेक्स्ट व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन कसं वाटलं ते नक्की सांगा, बाय।